नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना। मंडळी, असे काही उपाय जे फक्त अमावस्येला केले जाते ते उपाय कोणते ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर त्यामधला सर्वात पहिला उपाय म्हणजे कुठल्याही अमावस्येला तुळशीचे आणि बेलाचे पाने कधीच चुकूनही तोडू नये। त्यामध्ये दुसरा उपाय म्हणजे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला सरसोच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। त्याने काय होणार तर आपल्याला असलेले पित्राचा त्रास किंवा आपल्या घरातील पित्र त्याने खुश राहतात आणि आपल्या देवी देवतांचा आशीर्वाद सुद्धा बनून राहतो। त्यानंतर तुम्हाला प्रत्येक अमावस्येला शनी मंदिरामध्ये जाऊन सरसोचे तेल, काळे तीळ, काळे उडद आणि काळे कपडे अर्पण करायचे आहेत। त्याने सुद्धा शनी देवता प्रसन्न राहतात। त्याचप्रमाणे आपल्यावर शनी देवताची कृपा राहते। त्यानंतर तुम्ही प्रत्येक अमावस्येला पांढऱ्या वस्तू दान करू शकता। पांढऱ्या वस्तू दान करणे म्हणजे काय तर तुम्ही त्यामध्ये तांदूळ दान करू शकता, दूध दान करू शकतात। याने होणार काय तर तुमच्या घरामधील तुम्हाला होण्याचा पित्राचा त्रास कमी होतो, तुमचे पित्र खुश होतात आणि शनिदेवाचा सुद्धा आशीर्वाद बनून राहतो। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा करायचा उपाय म्हणजे सर्व स्त्री वर्गासाठी आहे, तर लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक नक्की ऐका। प्रत्येक अमावस्येचा हा स्त्री जातीवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो। त्याचं सायंटिफिक रिझन ही ऐकून घ्या। स्त्रियांमध्ये ना ग्रहाची शक्ती ऍब्झॉर्ब करण्याची पॉवर जास्त असते आणि त्यामुळेच महिला वर्गामध्ये चिडचिड होणे, किटकिट करणे हे प्रमाण वाढून जाते। तर या त्रासातून वाचण्यासाठी प्रत्येक स्त्रीने जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला एका टबमध्ये पाणी घ्यायचं आहे किंवा बकेटमध्ये पाणी घेऊ शकता। त्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे। तुमच्या पायाचे टोंगळे बुडतील इथपर्यंत तुम्हाला ते पाण्यामध्ये पाय ठेवायचे आहे। पाणी थोडंसं गुणगुण असलं तर फार छान। त्यामध्ये तुम्हाला पाय टाकून बसायचं आहे। तुम्ही निरीक्षण करा की तुमच्या पायामधून काहीतरी फ्लो निघताना दिसतो, जी म्हणतात ना की एक पॉवर असते ती निघताना दिसते। तुम्हाला जाणवतं तुम्हाला की तुमच्या पायामधून काहीतरी निघत आहे। सो ज्याही महिलांना अमावस्ये दरम्यान चिडचिड होत असेल किंवा किटकिटीचं प्रमाण वाढत असेल तर त्यांनी हा उपाय जरूर करा, तुम्हाला निश्चित फायदा होईल। श्री स्वामी समर्थ।